नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा आलो मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन. असा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला आज त्या अगोदर मी धन्यवाद करतो ज्यांनी मला सबस्क्राईब केले अगोदरपासून, आणि जे नवीन आहेत माझ्या व्हिडिओमध्ये त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर आज मी तुम्हाला एक अशी वस्तू दाखवणार आहे. ती वस्तू अशी आहे, एक जडीबुटी आहे. त्या वस्तूमधून लोक सिक्रेट आहे, सांगू नका कोणाला. मोदीसारखे, डॉली चायवाला, MBBS चायवाला अशी लोक अमीर होतात, करोडो रुपये कमवतात ह्या वनस्पतीमुळे. तर सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. तुम्हाला बहुतेक समजलं असेल मला कोणत्या मुद्द्यावर बोलायचं तुम्हाला. तर हो, तुम्हाला जे तुमच्या मनात आलं तेच मुद्दा माझ्या मनात आहे आणि तेच तुम्हाला दाखवायचं आहे. तर चाय, तर आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे चाय यूज केली असेल, टाटावाले, प्रेमवाले, असे अनेक प्रकारचे यूज केला असेल. आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे चाय लवर असतात, त्यांच्यासाठी हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि आतापर्यंत तुम्ही चायच यूज केला आहे, पण ती चाय होती कशी तयार, काय नाही, ह्याची तुम्हाला काहीच पण माहिती नसेल, कारण की आपल्या इकडे ह्या वस्तू नाहीत. पण मी जिथं आलो आहे तिथं पूर्णपणे चायची शेती केली जाते आणि 90% शेती इकडची गव्हर्मेंटच्या हाती आहे. ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर वगैरे कोणाला बिझनेसमॅनला दिलेले असेल, पण जास्त नाही माहिती सांगता. खूप तुम्हाला माहिती सांगितली आहे. तुम्हाला मी आता इथले जी चायची झाडं आहेत, कशा प्रकारे आहेत ते पूर्ण माहिती सांगतो. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, की हे जे चायची झाडं आहेत हे 100 वर्षापेक्षा जास्त राहू शकते. चायची झाडं जे आहेत 100 वर्षापेक्षा जास्त टिकू शकतं. तर ही क्वालिटी आहे चायच्या झाडाची. आणि हे चायचे पत्ते पहा, हे बघा, हे आहेत चायचे पत्ते. अशा प्रकारे चायचे पत्ते असतात. हे बघा, हे पूर्ण ही चायची खेती आहे. आणि इकडे केरळमध्ये तुम्ही इकडं खूप असे 100-200 किलोमीटर किंवा जास्त असेल, जिकडं पाहाल तिकडं पूर्ण आणि पूर्ण चायची शेती केली जाते. आणि चायच्या शेतीमधूनच इकडे मुनाफा कमवला जातो, पैसे कमवले जातात. इकडं आपल्यासारखे कोणत्याही प्रकारचे ज्वारी, बाजरी असे खाद्यवळ नाहीत आपल्या इकडे. आपल्या जे इकडे जे आहेत इकडे नाही येतं. तर हे बघा, याची मी तुम्हाला बूड पण दाखवतो. मित्रांनो, इकडं मी तुम्हाला हे दाखवत आहे, याचा अर्थ असा नाही की खूप रिस्क आहे दाखवण्यामध्ये, कारण की याच्यामध्ये हिरव्या कलरचे सर्प पण असू शकतात आणि किडे वगैरे, खूप डेंजर किडे असू शकतात, यामध्ये काही पण असू शकतं. तर एक वेळेस तुम्हाला मी खायचं बूड दाखवतो, जे 100 वर्षापेक्षा जास्त टिकल असं मी बोलतोय ना हे झाड, तर याचं बूड पण तुम्हाला एक वेळेस दाखवतो मी. तर हे बघा, हे जे चायचं पत्ती आहे याचं तुम्हाला बूड दाखवतो. हे बघा, असं ह्याच्यानं बघून असं वाटतंय कमीत कमी 15-16 वर्षाचं असू शकतंय. हे पूर्ण चायच्या पत्तीचे बूड आहेत. खाली बसून दाखवतो बाप्पा, एवढी मेहनत घेतो मित्रांनो तुमच्यासाठी मी. लवकर 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 सबस्क्राईब करून घ्या आपल्याला. हे बघा, पूर्ण चायची खेती आहे. आणि चायच्या पत्तीचे बूड बघावं काय, हेच ते. आणि हे चायच्या पत्तीचे बहुतेक काही बी वगैरे आहे, तुम्हाला दिसत आहेत का? हे बघा, चायच्या पत्तीची बी वगैरे काहीतरी आहे ते. आणि हे चायच्या पत्तीचे पानं, या चायच्या पत्तीच्या पानाला चिथं वाळून त्याला आलं, त्याच्यावर प्रतिक्रिया करून नवीन नवीन आपल्यापर्यंत पोहोचते. हे आहे पूर्ण चायची खेती. हे पहा, तुम्ही जसं पाहतच असाल की जिथपर्यंत पाहताय तिथपर्यंत तुम्हाला फक्त चायची खेती दिसत आहे. प्रीमियम चाय, टाटा चाय. तुम्हाला जसं पहिलं सांगितलं मी की करोडपती होण्याची जडीबुटी म्हणजेच चाय. जसं तुम्ही आता डोली चायवाला बघा किती फेमस झाला फक्त एका चायमुळे. तर चायचा हा एक बिझनेस, मोठा बिझनेस आहे, हे कोणी पण करू शकतो. तर जसं डोली चायवाला पण खूप फेमस झाला आहे. मोदी तर पाहायचंच काम नाही आपल्या मोदी, कारण की आपल्या मोदीने पण ह्या चायपासूनच उत्पत्ती केली.
तर मित्रांनो, मला असं वाटतं की पुरेशी तुम्हाला माहिती मिळाली आहे माझ्याकडून. आणि मला पण एकदा स्वतः पाहू द्या कसं आहे काय नाही ते, कारण की पूर्ण तुम्हालाच माहिती दिली तर मला काय पाहण्यासाठी मिळणार आहे. तर तुम्ही एकच काम करा की लवकर सबस्क्राईब करून घ्या, आणि याच्या असेच अनेक नवीन 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 व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणार आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल टाईप करा, जेणेकरून की लवकरात लवकर माझा व्हिडिओ म्हणजेच विकी हिवरे माझा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.